नमस्कार, मी सुप्रिया रणदिवे, सेकंड इयर आयुर्वेदिक स्टुडंट आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आयुर्वेदातील सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच पंचमहाभूत सिद्धांत आणि त्रिदोषाचे इंट्रोडक्शन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वातदोष डिटेलमध्ये बघूयात. सो लेट्स एक्सप्लोर द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा विथ सुप्रिया. तर वातदोष हा वायू आणि आकाश महाभूतापासून तयार झालेला आहे. वातदोषाचे महत्वाचे कार्य म्हणजेच गती व मुवमेंट, श्वासोच्छवास म्हणजेच रेस्पिरेशन, सर्क्युलेशन व आपल्या बॉडीमध्ये आपण करणारी प्रत्येक मुवमेंट ही वातदोषामुळे घडते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वायू महाभूतामध्ये पण असंच काहीतरी सांगितलं होतं, तर वायू महाभूत आणि वातदोषातील फरक काय? तर वायू महाभूत हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि वातदोष हे त्रिदोषांपैकी एक आहे. वायू महाभूत हे विश्वात, अवकाशात, माणसाच्या शरीरात सूक्ष्म स्तरावरती व पूर्ण सराउंडिंगला प्रेझेंट असते. तसे वातदोष फक्त मानवाच्या व प्राण्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. वायू महाभूत हे प्रकृती ठरवत नाही आणि वातदोष हे प्रकृती ठरवतं. वातदोष हे मेनली मोठी आतडी, हाडे, स्नायू यांमध्ये प्रेझेंट राहते. तर वायू महाभूत हे भौतिक ऊर्जा आहे आणि वातदोष ही एक जैविक ऊर्जा आहे. तर वायू महाभूत हे विश्वात्मक आहे आणि वातदोष हे जीवात्मक आहे. आय होप तुम्हाला या दोन्हींमधला फरक कळाला असेल. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की त्रिदोष हे आपण मॉडर्न गोष्टींना कोरिलेट करून समजून घेऊ शकतो. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी हेही म्हणाले होते की वातदोष हे कायनेटिक एनर्जीशी संबंधित आहे. ते कसे ते आता आपण बघूया. तर कायनेटिक एनर्जी मध्ये कोणती वस्तू हालते तेव्हा तिच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छवास, आपलं बोलणं, चालणं, वागणं, आपल्या शरीरामधील रक्तप्रवाह हे सगळं कायनेटिक एनर्जीचं काम आहे. म्हणजेच वातदोषाचं काम आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू एनर्जी ड्यू टू द मोशन. कायनेटिक एनर्जी ही आधुनिक काळातील विज्ञानातील एक संकल्पना आहे आणि आयुर्वेदामध्ये तिचं प्रतिनिधित्व वातदोष करते. आता आपण वातदोषाच्या प्रॉपर्टीज बघू. म्हणजेच वातदोषामध्ये कोणते कोणते गुण आहेत हे बघूयात. आपल्या आचार्यांनी हे सगळे गुण एका छोट्याशा आणि सुंदर श्लोकमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तत्र वृक्ष लघु शीत खरः सूक्ष्म चल अनिल. या श्लोकाचा अर्थ असा आहे की तत्र वृक्ष म्हणजेच ड्रायनेस, लघु म्हणजेच लाईटनेस, शीत म्हणजे कोल्ड इन नेचर, खरं म्हणजेच रफनेस, सूक्ष्म म्हणजेच आपल्या शरीरातील छोट्या चॅनल मधून सुद्धा वातदोष पास होऊ शकतो आणि चल म्हणजेच मुवमेंट. ह्या सगळ्या वातदोषाच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे बारीक शरीर, कोरडी त्वचा, चंचल मन, बोलताना सतत मुवमेंट करत बोलणे व शरीरामध्ये उत्साह जास्त असतो पण थकवा पटकन येणे व थंडी सहन न होणे, या सगळ्या गुणांवरून तुम्ही वातदोषिक माणूस ओळखू शकता. तर आपण आता वातचे महत्वाचे स्थान जाणून घेऊयात. तेही आपल्या आचार्यांनी एका श्लोकमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. पक्वाशय कटिशक्ती श्रोत्र अस्ति स्पर्शनेंद्रिय स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. म्हणजेच वातदोष हा मेनली लोअर पार्ट ऑफ द बॉडी मध्ये प्रेझेंट असतो. पक्वाशय म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन, कटी म्हणजेच पेल्विक रिजन, शक्ती म्हणजेच 2 हात 2 पाय, श्रोत्र म्हणजेच कान, अस्थि म्हणजेच बोन आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजेच त्वचेमध्ये वातदोष मेनली या सगळ्यांमध्ये वातदोष प्रेझेंट असतो. आता आपण बघूयात वातची वृद्धी झाल्यावर म्हणजेच वात शरीरामध्ये वाढल्यावरती काय बदल घडतात व वातक्षय झाल्यावरती म्हणजेच शरीरामध्ये वात कमी झाल्यावरती काय बदल घडतात. जेव्हा शरीरामध्ये वात वृद्धी होते तेव्हा आपले केस, ओठ व आपल्या त्वचेमध्ये जास्त कोरडेपणा दिसून येतो व गॅस व बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होते. सांधेदुखी दुखायला सुरुवात होते, हातपाय दुखतात, हातपाय थंड पडतात, शरीर हलके व अस्थिर वाटायला सुरुवात होते. हे सर्व वातची वृद्धी झाल्यावरती दिसून येते. जेव्हा वातचा क्षय म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात कमी होतो तेव्हा आपली शरीरातील प्रत्येक गोष्टीची गती मंदावते. म्हणजेच चालणे, बोलणे, विचार करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींमध्ये एक मंदपणा येतो. संवेदना क्षमता कमी होते व एक शरीरामध्ये जडपणा जाणवायला सुरुवात होते व प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो व आळस येतो. हे सर्व वातदोष कमी झाल्यामुळे घडते. आता आपल्या शरीरामध्ये वातदोष मेंटेन करायचा कसा, तर
गरम गरम अन्न घेणे, उबदार अन्न घेणे, स्निग्ध आहारमध्ये अन्न घेणे, तूप व अजून काही स्निग्ध आहारांचे सेवन करणे व दिनचर्या फॉलो करणे. आता नेमकी दिनचर्या कोणती फॉलो करायची हे मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगेन. व प्राणायाम करणे, योगा करणे व वेळेवर झोप घेणे हे सर्व जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हा वात दोष हा मेंटेन राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.